दाखवू कसं जाणार आहोत, कसं काय राहणार. आम्ही तिकडे आज 1 डे स्टेसाठी चाललेलो आहोत ट्रेकिंगसाठी. तर घरी खोटा बोलून आलेला आहे हा. अरे पार्थ असं का करतो बाळा. तर हा पार्थ आहे, हा अथर्व आहे, हा विराज, हा प्रज्वल आणि वंशवर्धन भाई आमचा देवता आहे तो. तर आता आम्ही सध्या इथून डोंबिवलीवरून ठाणेवरून ट्रेन पकडलेली आहे. आम्ही ठाण्यावरून ट्रेन पकडलेली आहे सकाळची. तर आता आम्ही ही कसाऱ्याची आहे. गर्दी आहे ना, गर्दी आहे, बसायला जागा नाही पण उभ्या जातोय. तर मग आता भेटू तुम्हाला कसारा स्टेशनला. तर गाईस आता आम्ही पोहोचलेलो आहोत कसारा स्टेशनला. विराज गर्लफ्रेंडसोबत बोलणं कमी करशील का थोडा. विराज आता आपण मित्र आलोय ना. असं दादा बोलायला आम्ही पण बोलू दादा आहे म्हणून. आम्हाला पहिले तेच बोललो होतं. तर आता इथून आपल्याला कसारा स्टेशनवरून इथून बाहेर निघायला आहे. थोडी गर्दी होती म्हणून बोललो तेवढाच ब्लॉग करू. तर मग आता कसारा स्टेशन आता इथून आपल्याला कसं काय करायचं आहे. बस नाही तर टॅक्सी. आता बघूयात कशी काय सोय होते आपली. बाहेर निघायला नक्की इथूनच आहे का आपल्याला. तर मग आता इथून आपल्याला बाहेर जायचं आहे. तर आता इथे TC भेटतीलच. इमानदारीने तिकीट काढून या गाईस, इमानदारीने तिकीट काढून. विराजचा थोडा प्रॉब्लेम झाला. काय झालं विराज. असं का करतो बाळा. विराज असं का करतो बाळा. 100 रुपये हे गेले बुकिंग हिस्ट्रीमध्ये. हा नशीब आहे. भेटलं का. अरे ही नाहीये. पुढे बसा ना आता काय सीन. तर गाईस आता निघालेलो आहोत आम्ही. इथे जीपमध्ये बसलेलो आहोत. तर आता खाण्यापिण्याची सोय. हा बटर चकली घे, बडे मजेदार. हा मंच. खाण्यापिण्याची सोय पूर्ण करून आलेलो आहे आम्ही. पूर्ण प्लॅनिंग करून आला. अरे गोणी. अच्छा याच्यामध्ये लाकडं इकडे ठेवायला काय सुका वगैरे काय. पण एक आणली आहे. जिम जॅम. अरे बापरे. जेवण असं खाली नको पाडू यार. डिश काढू दे सगळं. जिम. अरे सध्या बस झालं ना आता. काय जेवतोय का इथेच. रे शिवी रे. तर आता हे सगळं एवढा सगळं खाऊयात. त्यानंतर मग अथर्व काय रे हा नॉटी होतो. हा जिमजॅम पॉप्स. जिमजॅमचं नवीन व्हेरियंट पॉप्स. खाऊन दाखव ना. तू पण खाऊन दाखव ना. हाऊ वॉज द टेस्ट. इट वॉज सो गुड. आणि ह्याच्यासोबत लेस खावा मध्ये टाकायचं. न्यू इन्व्हेंशन. पण तुम्ही आता एकटे खाणार आणि मला माझा ना उपवास होता पण बोललो यार आता या मित्रांसोबत आलोय. चालतंय एवढं. देवा माफ कर. मनात श्रद्धा असली पाहिजे. हृदयात श्रद्धा आहे. जवळ आहे का. सो गाईस आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. कोणता गाव. बारी गावात पोहोचलेलो आहोत सगळे. तर बारी गावात तुम्ही पोहोचलात ना. तुम्हाला इथे टॅक्सी किंवा जीप जे काय घ्याल तुम्ही ते इथे उतरवेल. आणि इथेच हॉटेल संस्कार म्हणून आहे. इथे तुम्हाला टेंट वगैरे भेटून जाईल. तर आता आम्ही इथेच बघू टेंट वगैरे कसं काय ते. टेंट वगैरे आहे ना. किती आहे त्याचे.
अच्छा 4 प्लसचा 700 आणि 500 रुपये. 500. 2 प्लस म्हणजे त्याच्यात किती राहू शकतात? अच्छा मग आपण 2 घेऊयात ना. हा घे. काय बोलतो? आणि जेवणाचं काय? आत्ता पाहिजे का? हा आता व्हेज व्हेज मंदिरात जायचं. थाली पाहिजे तर थाली व्हेज थाली का? भाजी चपाती पाहिजे पनीर भाजी चपाती पाहिजे व्हेज थाली कशी? 150 रुपये. आणि जर पनीर भाजी पाहिजे हां पनीरची भाजी चपाती 20 रुपये आणि 15 रुपये चपाती 15 रुपये प्रति चपाती. आणि डाळ भात पण भेटून जाईल ना. हा तुम्ही जसं ते थालीमध्ये येणार ना म्हणजे? नाही थालीमध्ये ते वेगळं येणार ते बोलतात. आणि आपण वेगळं पण मागवू शकतो. समज अच्छा हां हां पनीरची भाजी मागवली. ठीक आहे हे बस झालं. हा, बरोबर. तर अशी सगळं आहे इथे. काका पनीर भेटेल. पनीरची भाजी भेटेल. पनीरची भाजी भेटेल. मॅगी पाहिलं मॅगी मध्ये पनीर टाकायला पनीर पाहिजे म्हणून बघ बाई. पनीर भेटेल का? आमची आयडिया आहे. हा बोल आम्ही शेफ आहे. चीज असेल तर चीज घे. एक काम करू. सगळं काय आता सांगू? इथून काय बघून पनीर आता आहे? काय घ्यायचंय थाली घेऊ का भाजी चपाती घेऊ म्हणजे असं वेगवेगळं. भाजीत किती हे होते म्हणजे किती जण तर मग बघू आता काय खायचंय ते वगैरे भाजी डिसाईड आहे ना, वगैरे करतो आम्ही 150 रुपये ना सगळं. भाजी मग तुम्हाला सांगतो. भाजी आता वरती डिहायड्रेट नको व्हायला त्यासाठी आता लिंबू पाणी पण बनवतो आम्ही. हे टँक बनवलंय DEHYDRATION. इंग्लिश मीडियम आहे मराठी मीडियम नाही. मिरिंडा आहे रे. भाईने इन्व्हेन्शन केलंय. ग्लुकॉन डी मध्ये स्प्राईट टाकला भाईने आणि मिरिंडा सेम मिरिंडा टेस्ट लागते. सेम मिरिंडा सारखा टेस्ट. पाणी बॉटल घेऊन जायचं. काही पण असेल. काका तुमचा फोन नंबर दिला तर चालेल ना? हा काकांचा फोन नंबर पण आम्ही तुम्हाला देऊ नंतर डिस्क्रिप्शन मध्ये. हा बॅनर वरती पण बॅनर दाखवला ना. हा तर गाईस आता आम्ही सगळं बनवलेलं आहे. टँक ग्लुकॉन डी जसं तुम्ही बघितलं लिंबू पाणी वगैरे बनवलं आहे. खाल्लंय पिल्लंय पण भाजी चपाती वगैरे खाल्ली आम्ही. आणि आता टेंट वगैरे पण घेतलं ना. आता डायरेक्ट वर. आता फुल ट्रेकिंग. आता रिअल ट्रेकिंग चालू करणार आहे आम्ही. तर आता इथून तुम्ही निघालात ना हॉटेल संस्कारच्या इथून तर मग इथूनच एक असा रस्ता आहे. इथून रस्त्यातून आपल्याला आधी गावाकडे जायचं आहे. आणि ते दिसतं ना तुम्हाला डोंगर त्या डोंगराच्या टॉपवरती जायचं आपल्याला. मंदिर कुठे दिसतंय? मंदिर टेम्पो दिसतंय ना. हा त्यावरती अरे हे इथे जायचं आपल्याला. लागणार आहे. काय चालू आहे? पार्थला आम्ही सेल्फी स्टिक दिलेली आहे ना. पार्थला सेल्फी स्टिक ते लहान पोराला कसं ते असं खेळणं दिल्यावरती त्याच्यासोबत असतं तसंच चाललंय भाईचा. तर आता चलो गाईस लेट्स गो. तर गाईस आता आम्ही ट्रेक चालू पण नव्हता गेला आणि आम्ही एक स्टॉप घेतलाय. आता लगेच स्टॉप घेतलाय का? कारण की आम्ही टोप विसरलोय. सगळ्यात मेन गोष्ट आमची जिकडे आम्ही खाणार आहे ज्याच्यात आम्ही बनवणार आहे ते आम्ही विसरलो. आता गणपती बाप्पा मंगल मूर्ती कळसू आईचा. चला तर गाईस आता आम्ही पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आता इथून प्रॉपर आपला ट्रेक चालू होतो. तर इथून प्रॉपर असा ट्रेक असणार आहे. डेस्टिनेशन ब्रो कितना आर्स लगता है? लगेगा तुमको. अगर टाइम पास करते गए तो फिर तुमको 3 घंटे के ऊपर लगेंगे. हाँ और ऊपर जलाने के लिए लकड़े वकड़े कुछ नहीं तुमको लेके जाना पड़ेगा. इधर से कलेक्ट करते करते लेके जाओ. चलेंगे. तो मैं क्या बोला है क्या पूरा? और पूरा एकदम टॉप पे. मैं 4 बजे से जाके आया हूँ. 4 नहीं 2 बजे से. ठीक है भाई. मस्त एकदम. 3.5 घंटा. हाँ, हवा ऊपर बहुत ज्यादा है तो देख लेना. ठंडी ऊपर ठंडी तो सुबह थी भाई. अभी पता नहीं. अभी इतनी नहीं है. पता नहीं अभी वो सूरज है. सूरज दादा आ गए तो फिर अरे बॅग नाही गोणी आहे ना. हा असं आहे का? 15 सामान बॉटला आतमध्ये ठेवून द्या. फोन वगैरे पण. हा फोनचं काढू नका.
आईला. सो आता इथे रिस्क फॅक्टर आम्हाला कळालेले आहेत थोडाफार रिस्क आहे आता इकडे. माकडांचा मेन माकडांचा रिस्क आहे. अरे भाई एक दादाने आता एक असे किस्से सांगितले ना. गेला तो वरती पोचला. पार्थ वरती पोचला लाकडा घेऊन. मी दाखवतो पार्थ कुठे. पार्थ मनी हाईस्टच्या जागेवरती आम्ही केलं लाकडांचा हाईस्ट केलेला आहे. हा हो सावलीत थांबू ना इकडे वरतीच सरस तिथे लाकडं पडलेली. पार्थने गपचूप उचलली आणि पळून आला वरती. ठेव इथे. हा आता हे गोणीत ठेवू काय. ऑलमोस्ट आम्ही 20% तरी कम्प्लीट केलेला आहे ट्रॅक. 20% अजून एवढा आहे. तिथे थोड्याशा अशा शिड्या दिसत असतील. तिथे आमचा आयफोन नाही म्हणून तिथे माकडांचा थोडा रिस्क आहे असं आम्ही ऐकलंय. घेऊ आम्ही नेक्स्ट टाइम. तुम्ही ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की तुमच्यासाठी S24 अल्ट्रा घेऊन येईन. तर गाईस आता आम्ही ऑलमोस्ट खूप कव्हर केलेलं आहे. खूप बघू शकता आम्ही. तिथे रोड तिकडे आहे. तिथून इथपर्यंत आलेलं आहे. तरी ऑलमोस्ट फक्त हे 30 to 35% असेल. तरी अजून भरपूर चढायचं आहे. 25% बोलतो. 25%. तुला किती वाटतं रे. 20% चढलेलं आहे. मगाशी पण बोलतो ना 20. आता पण 20% बाकी आहे. आता भाई अजूनच भाई 10% बोलतोय. आता ठीक आहे. आता तरी आम्ही 10 मिनिटाचा ब्रेक घेतलेला. सगळे थकलेलो म्हणून लिंबू पाणी वगैरे प्यायलंय. आता निघूया तिथून. तर मग बघूयात कसं काय. चलो. तिथे जो कोणी भेटतो आम्हाला तो सगळे आम्हाला वॉर्निंग देतात की माकडांशी सावध राहा. आम्ही आमच्याकडे माकड पाळलेत. आम्हाला काय भीती वाटत. पण तरी सुद्धा आपण रिस्क नको घ्यायला. मोबाईल वगैरे आपण त्या टायमाला आतमध्ये ठेवून देऊयात. आता आम्ही अजून एक स्टॉप घेतलेला आहे आणि आता इथून शिड्या चालू झालेल्या आहेत. तर आता इथून अजून काहीतरी 1.5 तासाचा तरी ट्रॅक आहे. आणि आता इथे शिड्यांवरती माकडं वगैरे भेटतील. सो त्यामुळे आता आम्ही सगळं पॅक वगैरे करतोय. फोन वगैरे पण बॅगेत वगैरे ठेवून देतोय आणि सगळं प्रॉपर पॅक करतोय. आणि आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एक नंबर व्ह्यू. तर गाईस आता आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहोत वरती. इथून व्ह्यू बघू शकता. अल्टिमेट व्ह्यू आहे. अल्टिमेट व्ह्यू आहे इथून. तरी आता ह्या सीड्या आहेत. हवा पण एकदम थंडगार सुटलेली आहे. चल वंश. तर गाईस आता आम्ही 1360 मीटरवरती पोहोचलेलो आहे बघा. इथे 1360 मीटर. टोटल 1645 आहे. 1645. आणि इथून व्ह्यू बघा तुम्ही. अल्टिमेट व्ह्यू आहे. आता अजून एवढं वरती जायचंय. अजून तिथपर्यंत जायचंय आपल्याला. तिथपर्यंत. तर आता बघूयात वरती जाऊन. आता इथे थोडा वेळ रेस्ट घेतलाय. बसलो इथे थोडा. मी पण रेस्ट घेतो. थोडा बसतो. तर गाईस आता आम्ही इथे थोडा वरती आलेलो. आणि आता आम्ही इथे सगळे लाकडं वगैरे जमा केलेले आहेत. इथे सुके लाकडं एवढे. आणि ह्याच्यामध्ये पण छोटे छोटे आहेत भरपूर सारे. पूर्ण आता रात्रीची सोय झालेली आहे म्हणजे आपली बऱ्यापैकी. आपल्याला शेकोटीसाठी वगैरे पण लागणार आहे. परत जेवण बनवायला वगैरे लागणार आहेत. त्यासाठी लाकडं एवढे इनफ असतील मला तर वाटतं. हे पण कमीच पडतील. बट तरी सध्या पुरती ठीक आहे. अथर्व आपले फुल कष्ट करताय. एकुलते एक कार्यकर्ता आमचे मंडळाचे. फुल कष्ट बाई. फुल कष्ट. वंश बाई एकच वादा वंश दादाचा पण नाद नाही. तरी अजून तो तिथे मंदिर आहे. तिकडे मंदिर आहे तो अजून. तरी अजून इथून पण 1 ते 1.5 तासाचा तरी ट्रॅक आहे. 1 ते 1.5 तासाचा. तर बघूयात आता. हे एवढं सगळं जड. आधीच बॅगा जड आहेत. त्यात आता अजून हे पण थोडं चॅलेंजिंग आहे.
बट ठीक आहे करूयात, चालतंय एवढं. थोडं आता विकनेस पण आलाय, भूक पण लागले. वरती जाऊन आता बघूयात, सनसेटचा व्ह्यू घ्यायचा आहे, फोटोज वगैरे तिथे क्लिक करू आणि मग त्यानंतर बघू कसं काय. तर काय इथे असे फॅमिलीज वगैरे पण भरपूर येतात. सपाटी कुठे आहे? लांब आहे अजून. हा मुंबई. तुम्ही कुठे? अच्छा. वेगवेगळे कडून सगळे. आणि कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, दादर. अशी आता मध्ये मध्ये लाकडं भेटतील, गोळा करत जायला लागणार आहे. कारण जेवढे पण आम्ही घेतलेत लाकडं ते आम्हाला असं वाटतं कमी पडणारच आहेत. सो त्यामुळे असे गोळा करत करत जावं लागेल. आता आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. ते बघा फक्त तिथपर्यंत जायचं आहे. खूप कमी डिस्टन्स आहे, आता फक्त 15 ते 20 मिनिटाचा डिस्टन्स आहे हे. तर तिकडे जायचं आपल्याला. तर आता इथे आम्ही थोडीशी जागा शोधलेली आहे. आता इथे टेंट वगैरे लावू आणि मग परत वरती जाऊयात, सनसेट बघूयात आणि भेल वगैरे बनवून खाऊयात. आधी तर भूक लागली भरपूर आणि मग भूक लागली आणि मांड्या पण एवढ्या दुखत आहेत ना, आता खूप थकलो आहे. मांडी वगैरे भरपूर दुखले. तर बघू आता. तर गाईस आता आम्ही इथे टेंट लावायची सुरुवात केलेली आहे. तर आता हे लोक टेंट लावणार आहेत. मी आणि पार्थ आम्ही भेल कशी बनवायची ते सगळं बघतो. तर आता हायपरलॅप्स लावतो, तुम्ही एन्जॉय करा टेंट बनवताना यांना. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways. काहीच आता आम्ही इथे टेंट वगैरे लावलेलं आहे आणि नाश्ता पाणी पण चालू आहे एक सोबतच. तर आता आम्ही सनसेट बघायला चाललेलो आहे. आय गेस सनसेट भेटणं आम्हाला नशिबात थोडं मुश्किल वाटतंय, पण वरती जाऊन बघूयात कसं व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. व्ह्यू बघायला आलो आहे मेन. तर आम्ही बघूयात व्ह्यू कसा भेटतो आपल्याला तिकडे. तर मग आता हे थोडंसं 15 ते 20 मिनटाचा आपला ट्रेक असेल. 15 ते 20 मिनटाचा ट्रेक करून आपण पोहोचणार आहोत एक सुंदरसं सनसेट पाहायला. तर ती वेळ आलेली आहे. द ब्युटी, द हेवन. हा फायनली हा आनंद पाहण्यासाठी, हा दृश्य पाहण्यासाठी आम्ही एवढं नाही व्यक्त होऊ शकत. आनंदाची एवढं पण नाही. तर फायनली पोहोचलेलो आहोत. इथे हा कळसुबाईचा मंदिर. तर आता टाइमलॅप्स काढू सनसेटचा, तो पण दाखवू तुम्हाला थोड्या वेळाने. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. गाईस तुम्हाला एक दाखवतो मी आता गोष्ट, गंमत दाखवतो. सूर्य बघा कसा दिसतो, एकदम चंद्राने दिसते. असा आमच्या विराजनी काय बोलतात तारीफ केली आहे सूर्याची, अशी चंद्राने दिसते बोलतो. तर खूप अप्रतिम व्ह्यू आहे. हवा वगैरे पण मस्त गार सुटले, एकदम हवा
एकदम गार हवा सुटली. विराजला वाजला थंडी, विराजने घातलं स्वेटर. खूप छान व्ह्यू, असं वाटतं बघतच राहावं, इथून जावंच नाही. पण आम्हाला टेंटची थोडी भीती वाटते, सो त्यामुळे थोडं जावं लागेल. तोपर्यंत तुम्ही टाइम लॅप्स आता एन्जॉय केलाच असेल. मग आता भेटूया तिकडे असे. आणि खूप गार हवा सुटलेली, खूप गार हवा सुटलेली. आता मेन टास्क असणार आहे इथून उतरणं. आपलं टेंट पण दाखव त्यांना. टेंट आता तिकडे आहेत, ते जे 2 दिसतात ना तिकडे ग्रीन, ते 2 टेंट आहेत. आणि आता इथून उतरायचं आहे. सो गाईज फायनली आता आम्ही बॉनफायर पण लावलेला आहे आणि भेल पण आपली रेडी झालेली आहे. आम्ही पोरं आहोत, आम्ही पोरी नाही आहोत, तर आम्ही खाणार आहोत टोपामध्येच एकत्र मिळून सगळे, भाईचारा ऑन टॉप. सो गाईज वी आर ॲट कलसुबाई अँड हियर आर आर असाइनमेंट्स. मैथ्स का असाइनमेंट ला भाई, मैथ्स का असाइनमेंट ला पहले. हाँ जळवून टाका भाई. इथे एक असाइनमेंट दिसली नाही पाहिजे, सगळे पेटले पाहिजे. भेळ पण खातोय गाइस. इधर फोन जा रहा था और यहाँ पे रॉकेट डाल रहे. अब इस पे हमारा खाना बनेगा. इस पे हमारा खाना बनेगा. नशीब आगीत नाही पडलं. बस थोडंसं ठेव की जर विजलं तर दिसतंय इकडे. अरे ही दिसतंय. अरे यहाँ पे एक मिनिट. आगच नाही लावता येत त्याला. आग नाही बाबा, ती माचीची काडी नाही. थांब थांब लागणार बाबा. अरे पार्क करेन मगाशी त्यांनी आग लावली. गाइस नको. अच्छा मला वाटलं आगीच का टाकतो. ठेवतो. हा भेटलं भाई. पार्कने आग लावली, लगेच भेटलं भाई. पाणी टाक. गाईज आता आम्ही इथे सूप बनवत आहोत. ठेवून बघ. आणि पूर्ण टोपभर पाणी भरलंय आणि फक्त 2 पॅकेट सूपचे टाकले. हा आमचा शेफ पार्थ मंदार आहे, याने सूप बनवलेलं आहे. बघू आता कसं होणार आहे. मागासपासून तो गरम करायला ठेवलाय, पण तो गरम तर काय झालेला वाटत नाही आम्हाला. आत्ताशी 10 मिनिटं झाले ते फक्त. 19:50 ला आम्ही केले. गरम नाही झालं, कायच गरम नाही. बघू आता सूप. आता 19:50 ला बोलतोय, लावलेला आहे. आता बघू सूप कधीपर्यंत होतं. तर गाईज आता आम्ही सूप बनवत होतो, पण सूप काही शिजत नाही. टाकून दिल्यात मॅग्या सूप मध्ये. आता जे होईल ते होईल. मला काय वाटतं माहितीये का, टोपच उचलला आणि हिचा ठेवा डायरेक्ट मध्ये. खूप. अरे पण टेस्ट एनहान्स होईल आता. सूपची टेस्ट पण याच्यामध्ये एकदम एकदम कोरियामध्ये आल्यासारखं वाटेल. टाक टाक टाक. होऊ दे. मला काय वाटतं माहितीये का, ह्याच्यात आपण फक्त उबळून घेऊ आणि नंतर फ्राय करू. पाणी आटेल अख्खं. नाही मी काय बोलतोय, सगळ्या मॅगा टाक. मी सांगतो टाक टाक. अरे नाही ऐक टाक. अरे ऐक तर माझं. हे बघ ऐके, हे पाणी आहे ना मॅगी ह्याच्यासाठी बॉईल होऊ दे, मॅगीसाठी. आणि मग मॅगी बाहेर काढू आणि आपण तेल आणि त्या कांदे बिंदे फ्राय करू. टाक. अरे ना आता पाणी म्हणजे हे झालंय सोड. प्रज्वल मसाला. तसं नाही. मस्ती नको बाळा. आता बघू कसं काय होतंय ते. तर गाईस आता मॅगी झालेली आहे, शिजलेली आहे मॅगी. पण अशी मॅगी पण खायला ना आता एकदम फ्राईड राईस सारखी लागते. एकदम फ्राईड राईस सारखी. नॉर्मल फ्राईड राईस खातात ना तसे. पण आम्ही अशीच खाणार नाही, आम्हाला खायचं टेस्टी. तर आता आम्ही मसाल्यात फ्राय करणार आहे. कोणता मॅगीचा? तो 8 ठेवला. बाई तूच वाइंड अप केलंयस. मॅगीचा आणि इप्पीचे एवढं नको टाकायला भाऊ, खरं सांगतो. आता याच्यात आधी आम्ही काय करणार आहे म्हणजे तेल टाकणार आहे, त्यानंतर कांदा वगैरे टाकणार आणि फ्राय करणार. त्यात मसाला टाकणार. मसाला टाकल्यावरती त्यात मॅगी टाकणार. अशी आमचे विराज शेफची मान्यता आहे. आणि मी पण तेच बोललोय. आता काय एक साथ मॅगी नाही फ्राय होणार तिने. मग 3 करून करा. कांदा टाक. नाही 2च. अरे कांदा पहिला तेल तरी कर. तर आता आधी तेल टाकलेलं आहे. एवढं हे अख्खं नाही टाकायचं. जाईल आता कांदा जाईल यामध्ये. भावा तेल तापू दे. नाही टाक 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 टाक. तर आता कांदा तेलात कांदा बस. आता मिक्स कर. हलवायला देते. तिथे थांब ना रे आता. अरे नाही बरोबर आहे. काय आवाज जरा कमी कर ना. अरे सॉरी यार, थांब तू.
थांब थांब भावा मी आता करतो mix. मला फक्त मी तुला जेवढं मिक्सी मिक्सी मागेल ना मिक्सी तेवढं मिक्सी दे. मिक्सी 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 हे अजून लागेल मसाला. मसाला मी टाकतो रे लवकर, तुम्ही गप बसा ना आता जरा. मॅगी बनलेली आहे आणि तुम्ही बघू शकता काय अप्रतिम वाटते मॅगी, एकदम अप्रतिम अशी. आणि टेस्ट पण करून बघितली आम्ही थोडीशी, एक नंबर मॅगी लागते. तुम्हाला असं टेस्ट कशी करावं आता, तू हाताने घे ना, मी धरतो. जर काही मॅगी टेस्ट केली ना तुम्ही 5 स्टार हॉटेलचं जेवण विसराल, एवढी भारी झाली आहे. हे टाक टाक सोड. कोथिंबीर टाक भाऊ. रेसिपी नाही देऊ शकत कारण आम्हाला पण नाही माहित आम्ही कशी बनवली, पण जी पण बनली आहे ना एक नंबर बनली. हलवू नको ना जर कोथिंबीर टाकतो तर. विराज सगळं सांगतोयस एक अरे नंबर. बाई, तेवढं चालतं. आगीत नका पडून दे मॅगी. तर आता बघूयात कसं काय. आता आम्ही मस्त की ताव मारणार आहे मॅगीवरती. थंडी पण भरपूर वाढलेली आहे आणि ऑलमोस्ट 18 डिग्री झालेलं आहे आता टेम्परेचर बस, नको नको हलवा. झालेली हे मॅगी. व्हिडिओ करून अरे नाही गरम. नाही गरम, उचल होऊ दे खर्च. आता इथे मध्ये आण आणि टाका हात आणि खायचं सगळ्यांनी. ह्याच्यातच खायचंय. अरे यार ब्लर होते रे. हा ए नाही ना, टेंट मध्ये नको घेऊ, बाहेर ठेव. टेंट मध्ये खाणार हे बघ सॉरी बीप करा. तर आता आम्ही सगळे आता सगळे आम्ही खाऊ इथे आणि तुम्हाला खाल्ल्यावरती भेटू. एक नंबर मॅगी झालेली आहे. बाहेर बाहेर तुम्हाला टेस्ट करू शकलो असतो ना तर 100% करवली असती मॅगी, एवढी टेस्टी झाली आहे. काय खडक टेस्टी झाली ना, खूप मस्त झाले. मॅगी आता आम्ही खातोय. चला बाय. सगळ्यांना एवढी घाय झाली ना खायची की सगळे बाय बोलायला लागले. विराज कशी झाली मॅगी? मॅगी कोणी बनवले ते विराजने बनवली मॅगी आणि एवढी भारी झाली ना, शपथ सांगतो बाबा. वंश भाई कशी झाली मॅगी? खाली टाक खाली टाक. पार्थ मॅगी कशी झाली? चुम्मा. तर भेटूया आता तुम्हाला मॅगी खाऊन. सो गाईस आता आम्ही मॅगी वगैरे खाल्लेले, पोट भरलंय सगळ्यांचं एकदम फुल. आता इथे शेकोटी लावली आहे. आता थोडा बसू, महफिल बनवू आणि मग थोड्या वेळाने झोपायला जाऊ आणि मग तुम्हाला भेटू सकाळी. मग तुम्हाला सनराईज दाखवू. चिलिंग गाईस, लिव्हिंग द लाईफ, लिव्हिंग द लाईफ. सो गाईज आता आम्ही भरपूर थकलेलो आहोत, फुल चिल केलेलं आहे, फुल थंडी आहे. तर आता झोपूयात आणि तुम्हाला भेटूयात सकाळी 5:30ला. तर गाईज आता मॉर्निंग झालेली आहे. मला माहीत नाही मी दिसत असेल की नाही, पण आता 6:30 वाजलेले आहेत. 6 आणि अंदर पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं. काहीच दिसत नाही, रस्ता पण दिसत नाही, पायवाट फक्त तेवढी पुरती दिसते. आणि आता परत ट्रेक चालू केलेला आहे वरती जायचा. सनराईज होईलच आय गेस अर्ध्या तासात तरी. तर अंधार एवढा आहे ना, वाट पण दिसत नाही आम्हाला. जपून जपून पाऊल टाकायला. तुम्हाला काहीच दिसत नसेल, पूर्ण धुकं आहे. कारण एक काम करतो, वरती जाऊनच तुम्हाला भेटतो. सो गाईज आता आम्ही इथे वरती पोहोचलेलो आहोत आणि सूर्य लवकर उगवत नाही, काय बोलणार. थोडाफार उजेड झालेला आहे. सगळे इथे बसलेले गारटलेले आहेत सगळे. टाईट झाली, फुल टाईट आहे एकदम. एवढी असते ना, मजा आ रहा है, मजा तो आ रहा है भाई. पूर्ण एकदम धुकं आहे, पूर्ण धुकं आहे. सनराईज पण दिसणं तर मुश्किल वाटतंय. तरी इथे लोकल्सला विचारलेलं आम्ही, लोकल्स बोलले की सकाळी 8 वाजेपर्यंत तरी सनराईज होऊन जाईल. सो आता बघू. तर काय आता सकाळचे 9 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही इथून निघतोय. सनराईज व्हायचं काय नाव तर घेत नाही इथे, पूर्ण धुकं आहे अजून. आणि खाली असे लोक विचारलं तर मग अर्धे लोक म्हणतात की सनराईज गेलेलं आहे. तर मग आता आम्ही इथून निघतोय कारण परत घरी पण जायचं आहे. झोप पण आलेली आहे भरपूर, रात्रभर झोप नाही. तर मग सगळे आता निघालो आहे आणि कोणच नाही थांबलं. आता इथे सगळे अर्धेशून जास्त पब्लिक निघालेली आहे. तर मग आम्ही पण कंटाळलो शेवटी आणि मग आता निघतोय. सनराईज तर नशिबात नव्हता. स्वतः उतरूया तिथून खाली. दाखव किती डेंजर आहे खालचं. खाली बघू शकता उतरायला कसं आहे ते. फुल डेंजर, फुल धुक्क आहे सगळीकडे. इथून पण रस्ता आहे. दुःख झालंय आता, सनराईज नाही बघायला भेटला. खूप दुःख झालंय आयुष्यात दुःखच दुःख आहे.
तिथून फुल थ्रिलिंग वाटतं रे. इथे काय आहे? काय आहे? काय आहे पार्थ? काय आहे? थांब नंतर सांगतो. गाईस काल थोडासा एक सीन पण झाला पण त्या तर राहू दे आता काय सीन नको सांगू भावा. नाही सांगायचं काय ब्लॉग मध्ये? फोटो नंतर सांगतो ते. नंतर सांगतो. मम्मी सोडणार नाही. सस्पेन्स. हात पण दुखायला लागलाय भरपूर. तर मग आता खाली जाऊन भेटतो. तर गाईस आता फायनली आम्ही उतरलेलो आहोत आणि जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला आणखीन ब्लॉग पाहायचे असेल तर बेल नोटिफिकेशन पण ऑन करा. तर चला एंड करायचं ना. कसं वाटलं सगळ्यांना? मस्त वाटलं, एकदम मजा आली. एक नंबर. चला बाय गाईज. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग सोबत, एका नवीन ट्रिप सोबत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड बी हॅपी.